उपवासाला नेहमी काय बनवायचं आपल्यासमोर प्रश्न पडतो. मग अशी ही साबुदाण्याची झटपट होणारी उपवासाची खीर तुम्ही नक्की करून बघा. अगदी 5-6 मिनिटांमध्ये तयार होते, जी तुम्ही घरामध्ये उपवासाला खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता, अगदी पोटभरीची ठरू शकते. आता यामध्ये घातलेले सगळे जिन्नस पौष्टिक असल्यामुळे, साबुदाणा असल्यामुळे पोट भरून राहतं. आता एखाद्या दिवशी जर साबुदाणा भिजवायचा राहून गेला तर साबुदाणा खीर कशी बनवायची ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर आपले मसाले मिळतात, तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. आता ही झटपट साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी रेग्युलर साबुदाणा असतो ना, तो आपण साधारणतः अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात घेतलेला आहे. याची खीर साधारणतः 3 ते 4 जणांना व्यवस्थित पुरते. सुरुवातीला एका पाण्याने साबुदाणा हलकासा धुवून घेतला आणि बुडेल इतकं पाणी घालून आपण रात्रभर भिजत घातला. अगदी लहान साईजचा साबुदाणा येतो ना, तो अगदी अर्धा तास जरी भिजत घातला ना तरी लवकर तो फुलतो. असं असेल तर साधारणतः 1-1.5 तास तरी तुम्हाला भिजत घालणं गरजेचं आहे. आपण इथे रात्रभर भिजत घातला. एक तर तुम्ही असा हा भिजवून करू शकता. साबुदाणा भिजवलेला नसेल तर सिम्पली साबुदाणा आपला घ्यायचा, थोडासा भाजून घ्यायचा, मिक्सरला थोडीशी भरड करून घ्यायची. अगदी बारीक बारीक नाही तर थोडा मोठा मोठा राहिला पाहिजे. आणि त्याची खीर पुढे कशी करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे. आता गॅसवर एखादं पॅन किंवा कढई आपल्याला गरम करत ठेवायची आहे. आणि अर्धा कप साबुदाणा असेल तर त्यासाठी साधारणतः चमचाभर आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता तूप छान गरम झालं की इथे आवडीप्रमाणे आपण सुकामेवा घेतला, ज्यामध्ये 5 काजू, 5 बदाम, 5-6 आपण इथे पिस्ते, 5-6 मनुका घेतलेला आहे. घरामध्ये जे कोणते उपलब्ध ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. जर नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल. जे कोणते असेल ते तुम्ही तुकड्यांमध्ये इथे वापरू शकता. आता ड्रायफ्रूट आपल्याला अगदी मध्यम आचेवर काही सेकंदच थोडंसं वर खाली लालसर परतून घ्यायचं. आता उपवासाची खीर आहे तर ड्रायफ्रूट चालतात म्हणून आपण इथे ड्रायफ्रूट घातलेले आहे. आणि थोडंसं हेल्दीसुद्धा ठरतं, पोट भरून राहतं म्हणून ड्रायफ्रूट आपण असे हलकेसे तळून एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे. आता याच पॅनमध्ये ना थोडंसं साजूक तूप उरलं होतं तर त्यामध्येच आपण हा भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे. अर्धा कप साधारणतः कच्चा साबुदाणा असेल तर त्याचा भिजवल्यानंतर 1 ते सव्वा कप असा भिजून तयार मिळतो. आणि याची मस्त खीर 3 ते 4 जणांना व्यवस्थित पुरते. आता या तुपामध्ये फक्त 1-1.5 मिनिटं थोडासा साबुदाणा आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून खीर खाताना छान लागते, सुटसुटीत होते आणि फार जास्त चिकटसुद्धा होत नाही. 1 कपभर साधारणतः भिजवलेला साबुदाणा असेल तर त्यासाठी 2 ते 2.5 कप किंवा 400 ml किंवा अर्धा लिटर तुम्हाला गरम केलेलं दूध घालायचं आहे. एक तर कपाने मोजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही अर्धा लिटर किंवा 400 ग्राम घातलं तरी सुद्धा चालू शकेल. शक्यतो दूध आपल्याला इथे गरमच घालायचं आहे. गरम दूध घातल्यामुळे तुमची खीर फार जास्त चिकट किंवा चिपचिपीत होत नाही. आता ऑलरेडी आपला साबुदाणा इथे भिजून आहे तर इथे फार जास्त वेळ याला शिजायला लागत नाही. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर याची भरड घालत असाल तर सेम तुम्हाला तुपावर थोडीशी भरड भाजून घ्यायची 1 मिनिटभर आणि नंतर गरम दूध घालायचं आहे. आणि सेम पद्धतीने ही भरड आपल्याला 5-6 मिनिटं तरी शिजवून घ्यायची. आता इथे साबुदाणा भिजवलेला असल्यामुळे साधारणतः 2 ते 2.5 मिनिटच आपण मध्यम आचेवर हे शिजवून घेतलं. कारण भिजवलेला साबुदाणा असेल तर त्याला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. भरड असेल तर 5-6 मिनिटं मध्यम आचेवर शिजून तयार मिळते. अजिबात झाकण ठेवायचं नाही. संपूर्ण साबुदाणा शिजला की यामध्ये सेम कपने पाव कप किंवा 50 ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पण घेतलेले सगळे जिन्नस एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने जर घेतलं तर अगदी तुम्ही बॅचलर असाल, पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला तयार करता येईल. आता साधारणतः 1-2 मिनिटं साखर संपूर्ण यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे. अशी याला छान खदखदून उकळी आल्यासारखी दिसते. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील गरम दूध घातल्यामुळे हे फुटतं का किंवा फुटण्याची शक्यता असतं का? तर अजिबात दूध फुटत किंवा फाटत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता अशी परफेक्ट अशी आपली खीर तयार झाली. संपूर्ण ड्रायफ्रूट यामध्ये सगळ्या शेवटी घातला आणि या स्टेजला आपण गॅस बंद केला. जास्तीत जास्त साबुदाणा भिजवलेला असेल ते 5-6 मिनिटांमध्ये तुमची ही खीर तयार होते. जर कच्चा साबुदाणा असेल तर शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. पण ही खीर तुम्ही साबुदाणा न भिजवता सुद्धा तयार करू शकता. साबुदाणाला ना स्वतःचा एक मस्त फ्लेवर असतो, चव असते. तर तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी वेलची पूड घालू शकता. मी न घालता तयार केली आहे कारण साबुदाणा खीर अशी छान लागते. अशी ही मस्त गरमागरम अशी छान वाफाळती मस्त दाटसर अशी ही साबुदाणा खीर उपवासाला नक्की करून बघा. गरमागरम खायला घ्या कारण थोडीशी कोमट झाली ना तर मस्त हे दाटसर होते. म्हणजे तुमचा उपवास असेल तर अशी ही खीर तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता. म्हणजे डबा जरी हलला उलटा सुलटा झाला तरी ते सांडणार नाही.
तशी ही उपवासाला खीर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. सगळे घातलेले जिन्नस अगदी पौष्टिक असल्यामुळे पोटभरीचे ठरतात. साबुदाणा आहे, ड्रायफ्रूट आहे, त्यामुळे ना भूकसुद्धा लवकर लागत नाही. तशी ही खीर तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.